आजचा हा पार्ट 2 व्हिडिओ आहे, ज्यात आपण बघणार आहे कफ पातळ होण्याची औषधं कोणती असतात. ॲक्च्युअली स्पुटम, फ्लेगम हे पातळ जेव्हा करण्याची औषधं द्यावं लागतात, कारण की तो कधी फार थिक असतो, चिकट असतो आणि तो खोकलताना मुलांना त्रास होतो. त्यावेळेस आपण कफ पातळ होण्याचे औषध देतो. हे औषधं कोणते? गोएमफेन्सिन आणि ॲम्ब्रॉक्झॉल हे 2 औषधं आहेत. हे जो स्पुटम असतो, जे सिक्रेशन असतं ते थोडं पातळ करतात. त्याला थिकला म्युकोलायटिक ह्या कॅटेगरीमधले ही औषधं आहेत. त्यांनी कफ थोडं पातळ होण्याला मदत होती. पण ॲट द एंड तुमच्या शरीराची इम्युन सिस्टीमच आणि बॉडीच त्याला क्लिअर करते आणि हे दोन्ही औषध तुमच्या मुलाला उलट्या करतील, शी होईल आणि त्यातून कफ बाहेर पडतील असं होत नाही. आणि ह्या औषधावर 100% अवलंबून राहण्याची गरज पण नसती. बाकीचे जी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, स्टीम इनहेलेशन देणे, जर मोठा मुलगा असेल तर गरम पाण्याची वाफ, मिठाच्या पाण्याची गुळण्या, भरपूर प्रमाणात हायड्रेशन, भरपूर प्रमाणात पाणी पाजणे आणि गरज पडली तर नॉर्मल सलाईन किंवा 3% नॉर्मल सलाईनची वाफ देणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी तुमच्या बाळाचा म्युकस जो आहे, स्पुटम जे आहे, सिक्रेशन आहे, कफ आहे, तो पातळ राहतो, घट्ट होत नाही आणि मुलाला जास्त त्रास त्या खोकल्याचा होत नाही.